पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून काश्मीर नरसंहारामध्ये सहभाग घेतला गेला अशी माहिती आता समोर येते। 8 ते 10 दहशतवादी या हल्ल्यामध्ये सहभागी होते आणि साधारण 5 ते 7 जणांचा प्रत्यक्ष सहभाग होता। लष्करी आणि पोलिसांच्या गणवेशात हे दहशतवादी होते असं समजते। 2.5 ते 3 मिनिटं दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पुढारी न्यूजवर सध्या आपण बघतोय। धर्मविचारून पर्यटकांमधल्या पुरुषांची हत्या केली गेली असं सुद्धा म्हटलं गेलंय। हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना स्थानिक 3 ते 4 जणांनी मदत केल्याची सुद्धा माहिती आहे। जे हल्लेखोर आहेत त्यांचे काही फोटोज आहेत जे पुढारी न्यूजच्या हाती लागले। त्यांच्या हातात ही बंदूक असल्याचं सुद्धा आपण पाहतोय। पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यातल्या हल्लेखोराचा हा फोटो पुढारी न्यूजच्या हाती लागलाय। सध्या ही दृश्य आपण बघतोय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, या फोटो संदर्भात आणखी काही खुलासा झालेला आहे का? या संदर्भात कुठलाही खुलासा झालेला नाहीये, पण माहिती जी या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये हातात बंदूक असलेला आणि कुर्ता घातलेला हा फोटो आहे। त्याच्या बॅक साईडनी आपल्याला पाहायला मिळते त्याच्या हातामध्ये बंदूक आहे आणि तो ज्या पद्धतीने त्याने अंधाधुंद गोळीबार केला त्या ग्राउंड वरती एक मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं त्या पहलगामच्या भागाला, आणि तिथे जे सगळे पर्यटक आले होते त्या पर्यटकांवरती अशा पद्धतीने गोळीबार करण्यात आला। आणि या ज्या दहशतवाद्यांना ज्यांनी मदत केली, जे असीमचे साप आहे जे भारतामध्ये राहतात, भारताचं खातात आणि या दहशतवाद्यांना मदत करतात, त्यांचं देखील आता धागेदोरे उघडकीस आल्यानंतर त्यांना देखील न्यायाच्या कक्षेत आणून जी शिक्षा करणं गरजेचं आहे ती केली जाणार आहे। दुसरीकडे दहशतवाद्यांनी नाव विचारून जो हल्ला केलेला आहे त्यामध्ये भारतामध्ये देखील पुन्हा एकदा ज्या पद्धतीने धार्मिक द्वेष एका धर्माच्या विरोधात निर्माण करण्याचा उद्देश होता त्या दृष्टिकोनातून त्यांनी नाव विचारून लोकांना मारण्यात आलं आणि म्हणजे हिंदू मुस्लिम करण्याचा हा प्रयत्न आहे। त्यामुळे त्यांनी ते नाव विचारलं आणि त्याचा मेसेज आता देशभरामध्ये दिला जातोय की कशा पद्धतीने द्वेष जो आहे तो देशामध्ये आंतरिक युद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। त्यामुळे धार्मिक द्वेष कशा पद्धतीने निर्माण केला जातोय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित होतोय। आणि कुठेतरी याचा भारतामध्ये आंतरिक गृहयुद्ध जो आहे धर्मामधून निर्माण करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांचा आहे का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। सगळ्यात महत्वाचं आहे की 5 ते 7 हे लोक होते, ते घोड्यावरून आले, त्यांना ज्या लोकांनी मदत केली त्यांनाही देखील न्यायाच्या कक्षेत आणून त्यांना शिक्षा करणं गरजेचं आहे। आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काळामध्ये आता घडतील। त्यामुळं भारत सरकारने ज्या पद्धतीने कडक पावलं उचललेली आहेत, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील थेट अमित शहा यांना फोन करून या सगळ्या घटनेची माहिती घेतलेली आहे। तर पूर्ण देश एक आहे या सगळ्याच्यामध्ये आणि या लोकांना धडा शिकवा, ज्या निष्पावन लोकांचा बळी झालेला आहे त्या लोकांना न्याय द्या अशी मागणी आता देशभरातून पाहायला मिळते। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात आलेले आहेत। त्यांनी एअरपोर्टवरतीच बैठक घेतली आणि आतापर्यंत काय झालंय हे जाणून घेतलं। एकंदरीत पाहिलं तर सरकार किती संवेदनशील आहे या सगळ्या प्रकरणावरून हे आता पाहायला मिळतं आणि भारतीयांच्या वरती जो कोणी हल्ला करेल त्याला शिक्षा केल्याशिवाय भारत सरकार राहणार नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे। आपण अलीकडच्या काळात पाहिलं असेल 26/11च्या हल्ल्यामध्ये तहूर राणा हा मास्टर माइंड होता, त्याला देखील भारताने हातात बेड्या घालून फरफटत आणलेला आहे। तर एकंदरीत पाहिलं तर भारतावरती हल्ला करणाऱ्या कोणालाही सोडलं जाणार नाही। झिरो टॉलरन्स नीती जी आहे ती भारताची राहणार आहे आणि हे येत्या काळामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। जी निश्चित। शिवाजी, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।